नमस्कार, मी अतुल सुपले पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करतो। आज मी तुम्हाला घेऊन चाललो आहे एक अशा ठिकाणी, एका फॅक्टरीमध्ये, जिथे फार्म हाऊससाठी आपण छोटंसं युनिट बनवू शकतो। 1 BHK 2 BHK कॅबिनेट। तर आपण आलो आहोत इथे तळोजामध्ये फॅक्टरीवर, जिथे कॅबिनेट होम स्टेसाठी आपण 1 BHK 2 BHK असे कॅबिनेट बनवतो। तर ह्या फॅक्टरीमध्ये मी आता आलेलो आहे। तर मी तुम्हाला या फॅक्टरीमध्ये दाखवतो की कशा प्रकारचं 1 BHK 2 BHK असे विलाजमध्ये जे फार्म हाऊसमध्ये जे स्टे हाऊस असतात ते कसे बनवले जातात मी तुम्हाला थोडक्यात सांगतो, आणि त्यामध्ये काय काय मटेरियल वापरलं जातं हे सुद्धा मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे। तर तुम्ही बघू शकता की हा जो तुम्हाला समोर दिसत आहे तो हा एक 1 रूम किचनचा कॅबिनेट बनवलेला आहे। त्यामध्ये ही त्याची स्ट्रक्चर आहे, हा पॅसेज आहे, आणि ही अशी फॅक्टरी आहे। इथे सगळं मटेरियल कॅबिनेट बनवलं जातं। आणि आपल्यासोबत भोसले साहेब आहेत, जे आपल्याला या पूर्ण कॅबिनेटची माहिती देणार आहे। तुम्ही बघू शकता हे एंट्री आहे। खाली फ्लोरिंगमध्ये PVCचं फ्लोरिंग केलेलं आहे वुडन पॅटर्नमध्ये। बसायसाठी हे ऑफिस कॅबिन बनवलेली आहे, आणि या ऑफिस कॅबिनमध्ये त्यांनी फॅन, स्लायडिंग विंडोज आणि एक्झॉस्ट फॅन, ऑफिसचे थोडे ड्रॉवर्स वगैरे बनवलेले आहेत। त्याचप्रमाणे इथे तुम्ही बघू शकता हा एक छोटासा त्यांनी बेडरूम बनवलेला आहे, आणि या बेडरूममध्ये सिलिंग वगैरे सगळं केलेलं आहे। प्रॉपर एक फॅन्सी स्टेअर होम म्हणून असं त्यांनी इथे स्लायडिंग वगैरे केलेलं आहे। इथे MCB लावलेला आहे। हा वॉशरूम आहे, तुम्ही बघू शकता। सेरा कंपनीचं, ब्रँडेड कंपनीचं वॉशरूम आहे। सिंक आहे, ड्रॉवर आहे। त्याचप्रमाणे ब्रँडेड कंपनीच्या सगळ्या गोष्टी लावल्या आहेत। सगळे इथे टाईल्स वगैरे लावलेले आहेत। मध्ये पार्टिशनमध्ये त्यांनी सिमेंट शीट लावलेली आहे, आणि खाली फ्लोरिंगला जे केलेलं आहे ते टाईल्स लावलेले आहेत। तर आपण या पूर्ण स्ट्रक्चरबद्दलची माहिती भोसले साहेबांकडून आपण घेऊया। नमस्कार भोसले साहेब, आपण या कॅबिनेटबद्दल थोडीशी तुमच्या कंपनीचं नाव, लोकेशन आणि माहिती द्याल का? ही कॅबिन कशा प्रकारची आपण बनवतो त्याच्याबद्दल थोडीशी मला माहिती द्या। माझं नाव नवनाथ भोसले, कंपनीचं नाव सहर्ष प्रीफॅब। आमची कंपनी 20 वर्षापासून मॅन्युफॅक्चरिंगचं काम करते। साधारणतः त्याच्यामध्ये आम्ही नॉर्मल कॅबिन्स आणि कॉटेज कॅबिन, प्रीफॅब, फार्म हाऊस, जसे मोठमोठे जे प्रोजेक्ट असतात 1 BHK 2 BHK 3 BHK पर्यंत आम्ही कॅबिन्स बनवतो। त्याच्यामध्ये मटेरियल आम्ही सिमेंट शीट, ACP शीट, स्ट्रक्चरसाठी आम्ही MS चे पाईप, चॅनल आणि GI शीट वापरतो। 1.2 mm GI शीट वापरतो स्ट्रक्चरसाठी। इंटेरियर जे असेल ते ज्या पद्धतीनं कस्टमरची रिक्वायरमेंट असेल त्या पद्धतीने आम्ही ते रिक्वायरमेंट पूर्ण करतो। साधारण 1 BHK बनवायला आपण गेलो तर आपल्याला काय खर्च येतो? त्यामध्ये तर काय मटेरियल तुम्ही MS वापरता स्ट्रक्चरसाठी, मध्ये पार्टिशन कसलं वापरता, आणि फ्लोरिंगला काय वापरता, आणि फिटिंग्स काय वापरता, त्याबद्दल सांगाल? फ्लोरिंगला आम्ही 1-2 प्रकारचे यूज करतो। त्याच्यामध्ये एक सिमेंट शीट बोर्ड असतो 18 mm चा, अच्छा, आणि मरीन प्लाय असते 18 mm ची। त्याच्यावरती विनेल फ्लोरिंग असतं आमचं। जे 2 ऑप्शन दिले, 2 ऑप्शन दिलेले आहेत त्याच्यामध्ये। ओके। आणि टॉयलेट वॉशरूमसाठी शेराचं पूर्ण आम्ही मटेरियल यूज करतो। त्याच्यामध्ये EWC असते, वॉश बेसिन असते, त्याचे टॅप वगैरे असणारे पूर्ण शेराचं यूज करतो। आणि त्याच्यामध्ये पण 2 ऑप्शन आहेत, विनेल फ्लोरिंग पण यूज करू शकतो फ्लोरिंगला, आणि टाईल्स पण यूज करू शकतो। अच्छा, तर साधारण ह्याची पूर्ण एक 1 BHKचा किती स्क्वेअर फीटचं युनिट बनतो हा? आता स्क्वेअर फीटचं तुम्हाला जर रेट द्यायचा म्हटलं तर इंटेरियरवरती आम्ही रेट देतो। अच्छा, जो आमचा जो स्टँडर्ड साईज आहे, स्टँडर्ड मटेरियल आम्ही जे यूज करणार आहे ते जर तुम्हाला घ्यायचं असेल तर साधारणतः आमचं एक 1700 रुपये पासून ते 2300 रुपये स्क्वेअर फीट प्रमाणे आमचं रेट आहे तो। ओके। साधारण समजा आपण 1 BHKला किती फुटापर्यंत कॅबिनेट बनवू शकतो? 1 BHK जर ट्रान्सपोर्टिंग वरती जर न्यायचं असेल आपल्याला तर साधारणतः 40x12, अच्छा, याच्यामध्ये तुम्हाला ते इन्क्लुडिंग करावं लागतं। याच्या पुढे मग ट्रान्सपोर्टिंग होऊ शकत नाही।
अच्छा, म्हणजे त्या ट्रकवर ते युनिट बसवण्यासाठी प्रॉपर त्याची साईज बनवावी लागते. साईज बनवावी लागते. ओके. आपल्या फार्म हाऊसवर जी जागा असेल तिथे भरपूर असते, तिथे म्हणजे तुम्ही भरपूर कुठेही असते. तो सेट करू तुम्हाला- शकता. हा, तर त्याच्यामध्ये आम्ही 2 पार्ट मध्ये असेंबली करून मग तिथे डायरेक्ट इन्स्टॉलेशन करू शकतो. ओके. म्हणजे त्यामध्ये तुम्ही इनबिल्ट मध्ये सगळ्या इलेक्ट्रिकल पॉइंट्स, स्लाइडिंग, फिटिंग्स आणि आउटलेट जे तुम्हाला द्यायचंय वॉशरूमचं, टोटल इनबिल्ट तुम्हाला टोटल करून मिळेल. खाली तुम्हाला कनेक्शन इलेक्ट्रिकलचं जोडावं लागेल. हां, तर मला थोडक्यात सांगा की ओव्हरऑल हा 250 स्क्वेअर फीट पर्यंत आपण युनिट बनवू शकतो. 250-250 स्क्वेअर फीटचा 1 BHK बनेल. त्यामध्ये हॉल आला, बेडरूम आला, वॉशरूम आला. याचे किचन पॅन्ट्री काढता येईल का आपल्याला? काढू शकतो. म्हणजे किचन पॅन्ट्री सुद्धा आपण त्याच्यामध्ये बनवू शकतो. ओके. आणि फिटिंग्स ज्या असतील ते सगळे प्रॉपर सेरा कंपनीचे असतात. म्हणजे आपल्याला फक्त हा युनिट रेडी करून तुमच्या फॅक्टरीत रेडी होईल आणि आपण इथून तो जाऊन आपल्या साईटवर फक्त इन्स्टॉल करायचा. त्यासाठी ट्रान्सपोर्टेशन टोटल खर्च किती येईल अंदाजे? एका युनिटला आपण 200-250 स्क्वेअर फीटचं समजा युनिट बनवलं तर आपल्याला टोटल कॉस्ट कितीपर्यंत पडते ही अंदाजे? टोटल कॉस्ट समजा ट्रान्सपोर्टिंगचं जर तुम्हाला इथून लोणावळ्याला घेऊन जायचं जर असेल ना तर साधारणतः 30 ते 35 हजारापर्यंत ट्रान्सपोर्टिंग चार्जेस येतो. ओके. कारण त्याचं म्हणजे कसं त्यांना फाईन असतो. हां, ओडीसी ओव्हरलोडेडचा फाईन असतो किंवा त्यांना टायमिंग असतो. रात्री लेटच त्यांना लेट नाईटला गाडी काढावी लागते, डेला अलाउड नाहीये. ओके. ते सर्व त्याच्यामध्ये इन्क्लुडिंग असणार आहे. अच्छा. तर मग हे तुम्ही महाराष्ट्रात कुठेही तुम्ही डिलिव्हरी देऊ शकता याची? ऑल ओव्हर इंडिया. डिपेंड तुमचं लोकेशन आहे त्याप्रमाणे भाडं ठरतं. हो. अच्छा. तर आपल्याला असं 1 रूम किचन. साधारणतः 5 युनिट्स आहेत. अच्छा. एक कलकत्ता, दिल्ली, फरीदाबाद, बँगलोर अच्छा आणि नागपूर. अच्छा. मेन ब्रँच माझी मुंबईची. अच्छा. मुंबई तळोजाला तुमचं हे ऑफिस आहे, इथे वर्कशॉप आहे आणि सगळं इथूनच इन्स्टॉलेशन होतं. मुंबईपासून जे लोणावळा महाराष्ट्रामध्ये इकडनं सप्लाय. हो, महाराष्ट्रामध्ये इथूनच. ओके. तर धन्यवाद या माहिती दिल्याबद्दल. कारण मला हे युनिट फार आवडलेलं आहे आणि माझे जे काही क्लायंट आहेत, ज्या लोकांचे स्वतःचे फार्म हाऊस आहेत, त्यांना आपण तिथे जर कन्स्ट्रक्शन कॉस्ट बघायला गेली तर बघायला गेलं तर साधारण 30-35 लाखाचा एक युनिट बनतो. आता यांनी 30 फूट बाय 12 फूटमध्ये हा एक युनिट बनवलेला आहे. तिथे 1 BHK, तिथे 1 BHK, इथे 1 BHK, इथे 1 BHK असे 4 युनिट त्यांनी बनवलेले आहेत. हे पूर्ण फॅब्रिकेशन केलेलं आहे. इथे तुमचा एक बेड येतो आणि समोर हा दिसतोय तो वॉशरूम आहे. 2 युनिट बनवले आहेत वॉशरूमचे. असे स्लायडिंग्स वगैरे इथे यांनी रेडी करून ठेवलेले आहेत, जेणेकरून समोर जी स्लायडिंग आहे इथे एक स्लायडिंग लागणार आहे, समोर एक स्लायडिंग लागणार आहे आणि तिथे दरवाजा आहे, इथे एक दरवाजा आहे मेन एंट्री आणि त्या युनिटला तिकडे एक दरवाजा आहे आणि समोर तिकडे असे 4 बेडरूमचा हा युनिट बनवलेला आहे. असं त्याने MS मध्ये हे फॅब्रिकेशन वर्क केलेलं आहे. आता यामध्ये तुम्हाला लागणाऱ्या सगळ्या जे काही पार्टिशन आहेत ते सगळे सिमेंट शीट्समध्ये लागणार आहेत. आतमध्ये इलेक्ट्रिकल पॉईंट्स सगळे इनबिल्ट असणार आहेत. वॉशरूममध्ये कमोड वगैरे जे काही फिटिंग्स असतात ते चांगल्या ब्रँडेड कंपनीचे फिटिंग केले जातात त्याच्यामध्ये. अशा प्रकारचा हा युनिट इथे रेडी होतोय. साधारण हा 30 फूट बाय 12 फूटचा एक युनिट आहे 4 BHKचा. असा तुम्ही आपल्या स्वतःच्या फार्म हाऊसमध्ये बनवू शकता आणि लक्झरियस असा बेडरूम तुमचा इथे तयार होतो.